क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणेय लोकीच्या व्यवहारे तुका म्हणेय लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुणी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाश मने निवृत्तीदास अवधारी जोजी आता अभिनव वाग विलासिनी जय चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया पांडुरंगा करू प्रथम शरणं प्रपद्ये चले आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे मस्तक हे पायावर यावर करी संतांच्या हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट शांतता महानता ज्यांच्यामध्ये वास करते विद्या व विनयामध्ये परिपक्व दशा गाठलेले दगडातील परीस रसातील अमृत मानसातील देव जगत कल्याणार्थी भूतलावर अवतीर्ण झालेली महान संत पंचम वेद निर्माते
श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चारचरणाचा महत्वाचा उत्कृष्ट असा तुम्हाला सर्व जीवांना उपदेश करणारा उपदेश परप्रकरणातील अभंग संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडला आहे। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आज या ठिकाणी आपल्या या श्री क्षेत्र निळखेडे या गावातील कैलासवासी ठकुबाई तुळशीराम कदम या आपल्या आजींना आज या ठिकाणी आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष झालेला आहे आणि आज या ठिकाणी त्यांचा हा प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आणि या प्रथम वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेला हा नामसंकीर्तनाचा कार्यक्रम। माई बापांनो, आपण ज्या ठिकाणी राहतो ज्या ठिकाणी वास्तव्य करतो याला मृत्यूलोक म्हणतात। कारण या ठिकाणी जो जन्माला आला मग तो कोणी असो, लहान असो मोठा असो, गरीब असो श्रीमंत असो, हवालदार असो, महामंत्री असो, अधिकारी असो की अनाधिकारी असो, या ठिकाणी जो जन्माला आला त्याला एक ना एक दिवस जावं लागणार आहे। जो खाटीवर आला तो ताटीवर जाणार, ज्याचा बँड बाजा वाजला त्याचा बोंबल बाजा सुद्धा वाजणार। परंतु आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये मनुष्य मेल्यानंतर 10 दिवसानंतर दशक्रिया, 11 दिवसानंतर 11वा, 12 दिवसानंतर 12वा, 13 दिवसानंतर 13वा आणि 1 वर्षानंतर केलं जातं त्याला आपण काय म्हणतो, वर्ष श्राद्ध। मग ताई दशक्रिया का करावी, 12वा किंवा 13वा का करावा आणि वर्ष श्राद्ध का करावं, या सगळ्या गोष्टींना कारण काय? विठ्ठल विठ्ठल का ते म्हणतील ताई घातला, काय म्हणतील ताई घातला। आपण जर विचारलं का घातला, ते म्हणतील सांगता येणार, त्यांच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांचा दावा घातला म्हणून मी माझ्या वडिलांचा दावा घातला, त्यांच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांचा दावा घातला म्हणून मी माझ्या वडिलांचा दावा घातला। दावा करायचा पण दाव्याला कारण काय? दशक्रिया विधी म्हणजे काय, दशक्रिया म्हणजे काय, 13वा म्हणजे काय? पाठीमागून चालत आलं पुढे चाललाय असं अजिबात नाही, त्याला काहीतरी शास्त्रामध्ये कारण आहे, त्याला काहीतरी शास्त्रामध्ये कुठेतरी काहीतरी कारण दाखवल्याशिवाय ते आपण करत नाही। मग काय कारण आहे? दशक्रिया का करावी? राजा दशरथाच्या आत्म्याला शांती लाभावी याकरिता वसिष्ठ मुनींच्या सांगण्यावरून चित्रकूट पर्वतावर जी काही क्रिया करण्यात आली ही दशक्रिया, ही 10 दिवसानंतर केली जाते। दशक्रिया विधीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम कुठला? दशक्रिया विधीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे पिंडदान। आता पिंडदान म्हणजे काय? भगवान परमात्म्याने आपल्याला दिलेला 3.5 हाताचा नरदेह हे एक पिंड आहे। ज्या ईश्वराने, ज्या प्रभूने, ज्या परमेश्वराने आपल्याला हा देह अर्पण केलाय त्या ईश्वराचं, त्या प्रभूचं, त्या परमेश्वराचं देहाला आल्याच्या नंतर नामचिंतन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने पिंडदान आहे। पण आपण भाताचा पिंड तयार करतो। बरं, हे पिंडदान कुठे करावं? शास्त्र सांगतं हे पिंडदान तुम्ही दुसरी तिसरीकडे कुठे न करता हे पिंडदान तुम्ही कुठे केलं पाहिजे? हे पिंडदान तुम्ही गयेला केलं पाहिजे। गयेला का? कारण संत महात्मे सुद्धा माझे झाले गयावर जन, 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 पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता पिंडदान गयेला करावं। ताई एवढी सगळी पाहुणे मंडळी घेऊन गयेला जाणं शक्य नाहीये। ज्यांना गयेला जाणं शक्य नाही त्यांना शास्त्राने सांगितलं तुम्हाला तिकडे जाणं शक्य नाही ना, तुम्ही गंगेवरती करा का फिडीत पापताप, पोखित तिरीचे पादप, समुद्राचा याप, गंगेचे जैसे वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जातील भंगा। तुम्ही गंगेवरती करा, पण ताई आम्हाला गंगेवरती जाणं सुद्धा शक्य नाहीये। ज्यांना गंगेवरती जाणं शक्य नाही त्यांना शास्त्राने सांगितलंय तुम्हाला तिकडे जाणं शक्य नाही ना, मग मात्र तुम्ही पिंडदानाचा कार्यक्रम आपल्या गावच्या नदीवर सुद्धा करू शकता। कारण ती सुद्धा गंगे इतकीच पवित्र आहे आणि गंगे इतकीच पावन आहे। मग तुम्ही पिंडदानाचा कार्यक्रम आपल्या गावच्या नदीवर करा, म्हणून पिंडदानाचा कार्यक्रम आपण आपल्या गावच्या नदीवर करतो। आता या पिंडाला काकस्पर्श झाल्याशिवाय देवाज्ञा झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभत नाही। कावळा कोण आहे? पिंडाला स्पर्श का करतो? आपण अनेक वेळा ऐकलंय हा कावळा इंद्राचा मुलगा जयंत आहे आणि त्याला त्या ठिकाणी तसा शाप मिळाला म्हणून त्या ठिकाणी त्याला कावळ्याचं स्वरूप प्राप्त झालं। तो कावळा त्या ठिकाणी स्पर्श केल्याशिवाय पिंडाला त्या ठिकाणी गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभत नाही। काकस्पर्श महत्वाचा आहे, तिळांजली महत्वाची आहे, काकस्पर्श महत्वाचा आहे, तिळांजली महत्वाची आहे। या सगळ्या गोष्टी दशक्रिया विधीमध्ये मग 10 दिवसानंतर झाली ती दशक्रिया।
10 दिवसानंतर झाली ती दशक्रिया, मध्ये गेला 11वा, मध्ये गेला 12वा आणि नंतर आला 13वा. नंतर आला 13वा. पटापटा बोलत चला. मी प्रश्न विचारेन, तुम्ही बोला. बोलायला काही घाबरायचं नाही. बोलायला पैसे लागत. मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी 9,500 घेतले का? बोलायला काही टेन्शन आहे का बोलायला? महिला मंडळ, आता आपला भाऊ थेट मुख्यमंत्री आहे का नाही? म्हणून आता आपल्याला काही घाबरायचं कारण नाही. आमच्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी महिन्याला 1500 रुपये पगार घेणार आणि मुख्यमंत्र्याचे लाडके दाजी कागदपत्र जमा करता करता जाम होणार. हा उतार आणा, तो उतार आणा, हा कागद आणा, तो कागद आणा, कागदपत्र जमा करता करताच घाम गाळतात. महाराज, पण आमच्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी महिन्याला 1500 रुपये पगार घेणार आणि मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींना एवढे चांगले दिवस आले महाराज, एवढे चांगले. म्हणून महिला मंडळ घाबरायचं. तुमचा आवाज नाही आला ना, मी डायरेक्ट घरी निघून जाईल बरं का. तुमचा आवाज आला पाहिजे. घाबरायचं. बोला बोला बोला, आवाज आला पाहिजे. घाबरायचं, ब्यायचं, कसली चिंता करायची? उद्यापासून घरात काम करायचं नाही म्हणताय खुशाल. मग काय मुख्यमंत्र्याची लाडकी दाजी करणार आहे काय? एवढं तरी करू नका. घरातलं कामही करा आणि कीर्तनाचा आनंदही घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, आता झाला 10वा, नंतर आला 11वा, नंतर आला 12वा, नंतर आला 13वा. ताई, आपल्याकडे 13व्याला फार महत्व आहे. महिला मंडळ आहे की नाही? पुरुष मंडळी आहे की नाही? 13व्याला महत्व. मग आपल्याकडे 13व्याला महत्व आहे. 13वा का घालावा? 13वा करण्याच्या पाठीमागचं कारण काय? तर ऐका, सर्वांगाचे कान करून ऐका. 10वा हा विधी आहे आणि 13वं हे शास्त्र आहे. 10वा विधी आहे आणि 13वं हे शास्त्र आहे. कदाचित 10वा मागे पुढे करता येतो, पण 13वा मात्र मागे पुढे करता येत नाही. 10वा 3ऱ्या दिवशी करता येतं, 10वा 5व्या दिवशी करता येतं, 10वा 7व्या दिवशी करता येतं आणि 10वा 10व्या दिवशी करता येतं, पण 13वा नाही. मला सांगा, विधीमध्ये बदल होतो पण शास्त्रामध्ये बदल होत नाही. कुठेही जा, मी तुम्हाला विचारेन, 2 आणि 2 खपू भाऊ किती? तुमचं गणित पक्का आहे दुकानामुळं. 2 आणि 2 4. निरखेड्यामध्ये जर तुम्ही विचारलं 2 आणि 2 4, येवल्याला गेले तिथं विचारलं 2 आणि 2 5. येवल्याला गेले विचारलं 2 आणि 2 5. तिथून पुढे औरंगाबादला गेले 2 आणि 2. तिथून पुढे नागपूर पर्यंत गेले 2 आणि 2. दुसऱ्या देशात जरी गेले 2 आणि 2 4. का? 2 आणि 2 4च याला शास्त्र आहे. 2 आणि 2 4च होणार, याला शास्त्र आहे. शास्त्रामध्ये कधी बदल होत नाही. मग 13वा का घालावा? याला कारण आहे. मनुष्य जन्माला आल्यापासून, म्हणजे जन्माला यायच्या अगोदर पासून तर मरेपर्यंत माणसावरती 16 संस्कार होत असतात. किती? 16. मग तुम्ही म्हणाल तर हे 16 संस्कार नेमके कोणते कोणते? सांगेन मी तुम्हाला. हे 16 संस्कार कोणते कोणते ऐका. ज्या वेळेस एखाद्या मुलीचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर त्या स्त्रीला लग्नाच्या 16व्या दिवसानंतर पतीद्वारे गर्भधारणा होण्याची तिची प्रोसेस, प्रक्रिया चालू होते. याला गर्भधान संस्कार म्हणतात. हा जीवनातला पहिला संस्कार आहे. नीट ऐका, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. हा जीवनातला पहिला संस्कार आहे. एकदा जर का बाईला दिवस गेले, दिवस गेल्यानंतर तिला 2रा महिना चालू झाला. महिला मंडळ निरखेड्याचं नीट ऐका. दिवस गेल्यानंतर त्या 2ऱ्या महिन्याच्या गर्भाला काही संस्कार केले जातात. तो शूर, वीर, पराक्रमी व्हावा म्हणून त्याच्यावरती जे संस्कार केले जातात त्याला पुंसवन नावाचा संस्कार म्हणतात. काय म्हणतात? पुंसवन नावाचा संस्कार. एकदा गर्भ 2 महिन्याचा झाला, नंतर 3 महिन्याचा झाला. 3 महिन्याचा गर्भ झाल्यानंतर त्या गर्भाला हातपाय फुटू लागतात. हातपाय त्या गर्भाला चांगले फुटावे, कुठल्याही प्रकारचं त्या गर्भाला अपंगत्व येऊ नये म्हणून त्याच्यावरती अनुभवलोभन नावाचा त्या ठिकाणी संस्कार केला जातो. हा झाला 3रा संस्कार. आता 4थ्या किंवा 5व्या महिन्यामध्ये लेकरू चांगलं घडावं, लेकरू चांगलं घडावं, त्याच्यावरती चांगले संस्कार व्हावे, उत्तम संस्कार व्हावे, यासाठी त्याच्यावरती क्रिया नावाचा संस्कार केला जातो. जो संस्कार गर्भामध्ये असताना, प्रल्हाद गर्भामध्ये असताना माता कयाधून केला होता. जो संस्कार प्रल्हाद गर्भामध्ये असताना कयाधून केला होता आणि अभिमन्यू गर्भामध्ये असताना सुभद्रेनं केला होता. तो संस्कार फार महत्वाचा आहे. क्रिया संस्कार झाला. महिला मंडळ, गर्भ किती दिवसाचा झाला? किती महिन्यांचा? पटापटा बोला. जे बरोबर उत्तर देईल त्याला जागेवर चांदीचं नाणं.
हा किती महिन्यांचा झाला 4 किंवा 5 महिन्यांचा 5 महिन्याचा गर्भ झाला आता गर्भाला लागला 7वा महिना गर्भाला लागला 7वा महिना 7व्या महिन्यामध्ये त्या स्त्रीला 7व्या महिन्यामध्ये त्या स्त्रीला आपल्या गावची किंवा आपल्या राज्याची सीमा दर्शनासाठी नेलं जातं नवे गंगेवरती किंवा आपल्या गावच्या नदीवर स्नानासाठी नेलं जातं 7व्या महिन्यामध्ये आपण त्या ठिकाणी डोहाळे जीवन घालतो त्याला सीमोल्लंघन संस्कार असं नाव दिलेलं आहे हा 7व्या महिन्यातला संस्कार आता त्या ठिकाणी गर्भ जीव जन्माला आला जीव जन्माला आल्याच्या नंतर त्या जीवाची नाळ त्याच्या आईशी जोडलेली असते की नाही महिला मंडळ त्या गर्भाची नाळ त्याच्या आईशी जोडलेली असते मग त्या ठिकाणी ती नाळ तोडायचा कार्यक्रम आहे बघा शास्त्र कसं सांगतं ती नाळ कशी तोडली जाते नीट ऐका शास्त्राद्वारे ती नाळ कशी तोडायची तर त्या स्त्रीला ज्या नदीवर 7व्या महिन्यामध्ये दर्शनासाठी नेलं जातं त्या नदीवर तिच्या पतीनं जाऊन कपड्यासह स्नान करायचं तिथून 2 खापरं आणायची आणि त्या खापराने त्या गर्भाची नाळ तोडायची त्याला जातक कर्म संस्कार म्हणतात विठ्ठल आता ह्या ठिकाणी जीव जन्माला आला महिला मंडळ बाळ जन्माला आलं आता बाळ 6व्या महिन्याचं झालं बाळ किती महिन्याचं झालं निरखेडेकर 6व्या महिन्याचं त्या ठिकाणी बाळ झालं 6व्या महिन्याचं बाळ झाल्यानंतर महिला मंडळ आपण काय करतो माहिती का तुम्हाला 6व्या महिन्याचं बाळ झालं की त्या बाळाला आपण घराच्या बाहेर आणतो आणि सूर्याचं दर्शन करवतो का सूर्याचं दर्शन करवतो त्या बाळाला आपण त्या निमित्तानं सांगतो बाळा इथून पुढे जीवनामध्ये तू जे काही कर्म करणार आहे तू पाप कर्म कर किंवा पुण्य कर्म कर तू जे काही कर्म करणार आहे त्या कर्माला साक्षीदार बाकी जरी कोणी नसलं तरी सूर्य भगवान त्याला साक्षीदार आहे त्या सूर्य भगवानाच्या साक्षीनं तू हे कर्म करणार आहे तू जसं कर्म करशील तसं तुला फळ मिळेल चांगलं कर्म केलं तर चांगलं आणि वाईट कर्म केलं तर वाईट म्हणून आपण सूर्याचं दर्शन त्या 6व्या महिन्याच्या बाळाला घडवतो महाराज हा सूर्यावलोकन संस्कार त्या ठिकाणी सांगितला जातो चला आता बाळ झालेलं आहे 6 महिन्याचं महिला मंडळ 6 महिन्याचं बाळ झालं की आपण काय करतो तुम्ही काहीच करत नाही का 6 महिन्याचं बाळ झालं की आपण त्याला त्या ठिकाणी खाऊ घालतो काय करतो खाऊ घालतो काय खाऊ घालायचं बाळाला त्या ठिकाणी खाऊ घालतो आपण दही किंवा भात मध किंवा भात हा अन्नप्राशन संस्कार त्या ठिकाणी सांगितला जातो आता 6 महिन्याचं बाळ झालं आणि 6 महिन्यानंतर 1 वर्षाचं बाळ झालं 1 वर्षाचं बाळ झालं की त्याचा वर्धापन संस्कार त्या ठिकाणी केला जातो त्याला आपण आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणतो वाढदिवस हा वाढदिवस कसा साजरा करावा 5 महिलांनी येऊन पूर्वेकडे तोंड करून त्या बाळाचं औक्षण करावं 5 सुवासिनींनी त्याला वर्धापन संस्कार म्हणतात आता बाळ झालं 1 ते 3 वर्षाचं 1 ते 3 वर्षामध्ये त्या बाळाला योग्य मुहूर्त पाहून त्याचा जावळाचा कार्यक्रम केला जातो त्याला जातक कर्म म्हणतात हा एक महत्त्वाचा संस्कार आहे आता बाळ झालं 5 वर्षाचं 5 वर्षाचं बाळ झाल्यानंतर नीट ऐका लक्ष द्या 5 वर्षाचं बाळ झाल्यानंतर त्या बाळाच्या पाठीवरती ओम अक्षर त्या ठिकाणी गुरुजनांच्या साह्यानं गुरुजींच्या साह्यानं ओम अक्षर गिरवलं जातं आणि त्याचा अक्षरंभ संस्कार त्या ठिकाणी केला जातो आता बाळाचं शिक्षण चालू झाल्यानंतर बाळाचा मुंज किंवा उपनयन संस्कार जो आपल्यामध्ये नाही ब्राह्मणांमध्ये त्या ठिकाणी केला जातो ज्याला आपण मुंज म्हणतो हा मुंज संस्कार आता मुंज संस्कार झाल्यानंतर मुलाचं शिक्षण पूर्ण झालं मुलाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलाने गुरुकडून संपादन केलेली विद्या मुलानं गुरुकडून संपादन केलेली विद्या त्या विद्येचा मुलानं चांगला वापर करावा यासाठी गुरुकडून त्या मुलावर जे संस्कार होतात त्याला संवर्धन संस्कार म्हणतात विठ्ठल झालं आता मुलाचं शिक्षण कंप्लीट झालं मुलाला नोकरी लागली सगळ्यात मोठा संस्कार कोणता हा माहितीच असेल तुम्हाला कोणता एकदा मुलगा वयामध्ये आला की मुलगा मुलगी वयामध्ये आली का त्याचा
लग्न लावलं जातं, विवाह संस्कार त्या ठिकाणी केला जातो. हा विवाह संस्कार सुद्धा त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा संस्कार सांगितलाय. आणि हा विवाह संस्कार झाल्यानंतर जीवन जगत असताना ज्यावेळेस माणसाचं जीवन संपतं, आयुष्य संपतं, तेव्हा माणसाचा एक शेवटचा संस्कार केला जातो. त्याला आपण काय म्हणतो? काय म्हणतो? अंत्य संस्कार. एकूण सगळे संस्कार किती झाले? 16. विठ्ठल विठ्ठल आता मला सांगा निळखेडेकर, या ठिकाणी मी जे 16 संस्कार सांगितले, मी ते का सांगितले याचं कारणही सांगते. मला सांगा, इथं बसलेल्या श्रोता वर्गापैकी एका तरी माणसाने उठून सांगा, ताई जन्माला आल्यापासून तर आतापर्यंत माझ्यावर एवढेच्या एवढे संस्कार झालेत. एकाने तरी उठून सांगा, आपण शाल श्रीफळ देऊन त्यांचा जाहीर सत्कार करू. सांगा, माझ्या आईनं माझ्यावर एवढे सगळे संस्कार केले, माझ्या गुरुनं माझ्यावर हे संस्कार केले. झालेत का? झालेत का? एकही व्यक्ती सापडणार नाही, माझ्या सकट कुणीच नाही. जे आतापर्यंत जे संस्कार झाले, शेवटचा संस्कार सोडून आतापर्यंत जे संस्कार सांगितले ते एकाही व्यक्तीवर झालेले नाहीये. मग जीवनामध्ये जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे 3 संस्कार होते. एक संस्कार माझ्याकडून सांगता सांगता राहिला. जेव्हा मुलाचं त्या ठिकाणी जन्म होतो तेव्हा त्याचं नाव ठेवलं जातं, त्याला नामकरण संस्कार म्हणतात. तो एक संस्कार. मग जीवनामध्ये माणसाच्या फक्त आणि फक्त 3च संस्कार होतात. कोणते? एक म्हणजे नामकरण संस्कार, दुसरा म्हणजे विवाह संस्कार आणि तिसरा म्हणजे कोणता? तुम्ही काही बोलायलाच तयार नाही. कोणता? एक म्हणजे शेवटचा अंत्यसंस्कार. मग हे 3च संस्कार माणसाच्या जीवनामध्ये महत्त्वाचे असतात किंवा माणसाच्या जीवनामध्ये होतात. मग आता विचार करा, 16 संस्कारांमधून 3 संस्कार जर आपण बाजूला काढले तर खाली किती राहिले? किती राहिले? 16 मधून 3 बाजूला गेले, खाली किती राहिले? किती राहिले? 13. मग ते 13 संस्कार जर जन्मभर आपल्यावरती झाले नाही तर ते 13 संस्कार मेल्यानंतर तरी आपल्यावरती झाले पाहिजे. म्हणून आपण घालतो तो 13वा. विठ्ठल अजून सांगेन मी तुम्हाला, ज्यावेळेस माणूस मरतो तेव्हा त्याचा जीवखडा घरी आणला जातो. तो जीवखडा ज्योतीच्या प्रकाशामध्ये ठेवला जातो. तो जीवखडा 13 दिवस ठेवला जातो. का? कारण त्या ज्योतीच्या रूपानं त्या जीवखड्यावरती 13 दिवस संस्कार व्हावे म्हणून त्यानंतर घातला जातो तो 13वा. म्हणून 13वा हे शास्त्र आहे आणि 10वा हा विधी आहे. जीवनामध्ये 13व्याला सुद्धा फार महत्व आहे. आता झाला 13वा, 10वा झाला, 13वा झाला. चला पुढे. 13वा झाला की या जीवाचा यमलोकाचा प्रवास चालू होतो. लक्ष द्या, 13वा झाला की यमलोकाचा प्रवास त्या ठिकाणी चालू होतो. आता हे 13 दिवस झाले. 13 दिवसानंतर हा जीव यमलोकाच्या प्रवासाला निघालाय. यमलोकाच्या प्रवासाला निघाला असताना या जीवाला मध्ये वैतरणी नावाची नदी आडवी लागते. कोणती नदी? वैतरणी. वैतरणी नावाची नदी या जीवाला आपल्या घरापासून तर त्या वैतरणी नावाच्या नदीवरती पोहोचायला लागतात त्या ठिकाणी महाराज 48 दिवस. किती दिवस लागतात? किती लागतात? 48 दिवस. आपल्या घरापासून तर त्या वैतरणी नावाच्या नदीवर काठावर पोचायला 48 दिवस लागतात. 13 आणि 48 किती झाले? पटकन गणित करा. 13 आणि 48 किती झाले? 61. 13 आणि 48 झाले 61. मग ताई ही वैतरणी नदी म्हणजे काय आणि काय असतं? या नदीमध्ये पाणी असतं का? पाणी पोहून पुढे जायचंय का? पाणी ओलांडून पुढे जायचंय का? अजिबात नाही. गरुड पुराणाचा जर आपण अभ्यास केला तर गरुड पुराणामध्ये वर्णन आहे की त्या नदीमध्ये पाणी नाही, त्या नदीमध्ये वाळू नाही, त्या नदीमध्ये कुठल्याही प्रकारचं मासे नाही, काहीच नाही, काहीच नाही. त्या नदीमध्ये काय आहे? ती नदी मांस, मळ, मूत्र, घाण, विष्ठा या सगळ्यांनी, कृमी, किडे या सगळ्यांनी ती नदी भरलेली असते. आणि ती नदी पार करून मनुष्याचा प्रवास पुढे व्हायचा आहे. मग ती नदी कशी पार करायची? लक्षात घ्या मायबापांनो, नीट ऐका. ज्याने जीवनामध्ये गाय दान केलेली आहे
ज्याने जीवनामध्ये गाय दान केलेली आहे त्या मनुष्याला ती नदी पार करण्यासाठी त्या कामधेनू नावाच्या गायीची मदत होते. कोण पार करवते? कामधेनू नावाची जी गाय आहे ती कामधेनू नावाची गाय त्या मनुष्याची ती नदी पार करून देते. म्हणून जीवनामध्ये जर आपल्याला ती नदी योग्य प्रकारे पार व्हावी असं वाटत असेल तर प्रत्येक मनुष्याने जीवनामध्ये एक तरी गाय दान केली पाहिजे. म्हणून आपण 10व्याला काय दान करतो? काय दान करतो? गाय. म्हणून आपण 10व्याला दान करतो गाय, वर्ष श्राद्धाला दान करतो गाय, कारण गायीसारखं पवित्र दान या जगात दुसरं नाही. विठ्ठल आता या जीवानं त्या वैतरणा नावाच्या नदीमध्ये प्रवेश केला. ती वैतरणा नावाची नदी ओलांडायला या जीवाला लागले 39 दिवस. किती दिवस लागले? महिला मंडळ किती? 39. या जीवाला ती नदी ओलांडायला लागले 39 दिवस. पहिले 61 ना आता 39. किती झाले? पटापटा बोला. तुमचे गणिताचे शिक्षक चांगलेच असतील. किती झाले? 100. आधीचे 61 आताचे 39 झाले 100. म्हणजे या जीवाला मृत्यू लोकापासून तर यम दरबारापर्यंत पोहोचायला लागतात 100 दिवस. किती दिवस लागतात? 100 दिवस. मग आता हे 100 दिवस पण वर्ष श्राद्ध किती दिवसांनी? 365. आता वर्ष श्राद्ध का घालावं? वर्ष श्राद्ध का करावं? केलं तर काय, नाही केलं तर काय? ताई करावंच लागेल का? नाही केलं तर काय होईल सांगेन तुम्हाला. या जीवाला इथून यम दरबारापर्यंत पोहोचायला लागणारे 100 दिवस. 100 दिवसानंतर हा जीव जेव्हा यम दरबारामध्ये जातो तेव्हा त्या ठिकाणी त्याला एक वकील भेटतो ज्याचं नाव आहे चित्रगुप्त. काय आहे? चित्रगुप्त. मग हा जीव काय करतो? आपलं जे काही आरोपपत्र आहे ते आरोपपत्र, आपण जीवनामध्ये काय पाप केलंय, काय पुण्य केलंय, काय चांगलं केलंय, काय वाईट केलंय, मायबापाची सेवा केली का, पंढरीची वारी केली का, दान धर्म केला का, सत्संग भजन कीर्तन श्रवण केलं का, काय काय असेल, किती पाप केलं, किती पुण्य केलं, किती लोकांचे बांध कोरले, किती लोकांचा सातबारा आपल्या नावावर करून घेतला, सगळा हिशोब या जीवाला त्या चित्रगुप्त नावाच्या वकिलाकडे द्यावा लागतो. चित्रगुप्त नावाच्या वकिलानं ते आरोपपत्र घेतलं की तो चित्रगुप्त नावाचा वकील त्याच्यावरती 265 दिवस अभ्यास करतो. किती दिवस? किती दिवस? 265. आता 265 दिवस अभ्यास केल्यानंतर कुठेतरी तो या जीवाला न्याय देतो. तुला स्वर्गात जायचंय, नरकात जायचंय, दुसरी गती प्राप्त होणार आहे किंवा मोक्ष गती प्राप्त होणार आहे. मग मला सांगा, आधीचे किती? आधीचे 100, नंतरचे 265 झाले किती? 365. आणि हा 365वा दिवस म्हणजे कोणता? हा 365वा दिवस म्हणजे वर्ष श्राद्धाचा. विठ्ठल विठ्ठल. त्या ठिकाणी महाराज आजच्या दिवशी तुमचा निकाल लागणार आहे. आजच्या दिवशी आपला निकाल लागणार आहे की आयुष्यामध्ये आपण पाप केलंय, पुण्य केलंय, काय केलंय, वाईट केलं, चांगलं केलंय, चांगलं कर्म, वाईट कर्म, सगळा हिशोब आजच्या दिवशी लागणार आहे. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण केलेलं जीवनामध्ये पुण्य, आपण काय दान धर्म केला असेल, अन्नदान केलं असेल, काय केलं असेल, आपण जीवनामध्ये केलेलं पुण्य आणि या एका वर्षामध्ये गेलेल्या व्यक्तीच्या मुलांनी गेलेल्या व्यक्तीच्या नावानं वर्षभरामध्ये केलेलं पुण्य, या दोन्ही पुण्याचा आजच्या दिवशी हिशोब होतो. म्हणून याला म्हणतात पुण्यस्मरण. विठ्ठल आज या ठिकाणी आपल्या ठकुबाई आजींचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. या प्रथम पुण्यस्मरणामध्ये आज या ठिकाणी त्यांचे जे काही चिरंजीव आहे, खंडू तुळशीराम कदम मुलगा, मारुती तुळशीराम कदम मुलगा आणि भानुदास तुळशीराम कदम मुलगा, समस्त कदम पाटील परिवार, या परिवाराने आज या ठिकाणी आपल्या आईंच्या आत्म्याला शांती लाभावी याकरिता अत्यंत महत्त्वाची 12 दान केलेली आहे. त्या 12 दानांमध्ये काठीदान, चपलादान, वस्त्रदान, सोनदान, गोदान, भूमिदान, गायदान, अनेक दान आहेत. त्या सर्व दानांमध्ये श्रेष्ठ आहे ते म्हणजे 12वं दान अन्नदान. देणे को अन्नदान, लेणे को हरिनाम, तरणे को लीनता, डुबणे को अभिमान. देण्यासाठी अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ आहे, पण अन्नदान किती करा, किती अन्नदान करा. एक ठिकाणी वर्षश्राद्धाचं कीर्तन, असं कीर्तन आटोपलं, जेवायच्या पंक्ती बसल्या. एक सद्ग्रस्त असा बसला होता, जेवायला 3 पंक्ती झाल्या तरी जेवतच होता. 3 पंक्ती वाढणार आलो, म्हटलं उठा, मागच्या लोकांना बसायचं, 3 पंक्ती बसून जेवताय, कार्यक्रम तुझ्या तिथं आहे का? म्हटले नाही, तुझं काम काय, वाढायचं वाढ गुपचूप.
जास्त पंचायती करू नको. याला रागाला हा जसा गेला तसा मालकाकडे म्हणे मालक म्हणे काय एक मनुष्य असा बसलाय जेवायला 3 पंक्ती झाल्या तरी उठायला तयार नाही. मालक आले म्हटले उठा. मागच्या लोकांना बसायचा उठा म्हटले मागच्या लोकांना बसू द्या जागा द्या उठा. म्हटले काय साहेब कार्यक्रमाच्या पत्रिका छापल्या लोकांना वाटल्या पण स्वतः काय वाचलेली दिसत नाही. म्हटले कस काय फुकट नाही जेवायला बसलो. मग आणा पत्रिका. आणली पत्रिका. बघा पत्रिका. बघितली पत्रिका तर पत्रिकेवर टिपली लिहिली होती 10 ते 12 कीर्तनाचा कार्यक्रम होईल आणि दुपारी 12 वाजेपासून 3 वाजेपर्यंत. यानं सांगितलं मी दुपारी 12ला जेवायला बसलोय. आता किती वाजले 2 अजून 1 तास मला उठ म्हणायचं काही काम. असे जेवणारे बहादर हुशार असतात. हुशार होते निळखेड्याचं. असे बहादर जेवणारे हुशार असतात. मग अन्नदान. अन्नदानाला सुद्धा ह्या ठिकाणी महत्व आहे पण अन्नदानापेक्षा एक दान श्रेष्ठ आहे ज्याचं नाव आहे नामदान ज्ञानदान. मग नामदान घडावं ज्ञानदान घडावं या हेतूने आज ह्या ठिकाणी आयोजित केलेला हा कीर्तनाचा कार्यक्रम. विठ्ठल आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गायक वादक सर्व महाराज मंडळी या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपल्या गावचं भूषण हरिभक्तीपरायण आदरणीय असणारे ऋषिकेश महाराज नवले आदरणीय महाराज या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आपल्या चांदवड तालुक्याचं भूषण असणारे हरिभक्तीपरायण विनोददादा शिंदे आदरणीय दादा या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आपल्या गावाचे गायनाचार्य कीर्तनकार हरिभक्तीपरायण कैलास महाराज इंगळे आदरणीय महाराज या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्याचबरोबर ह्या ठिकाणी कार्यक्रमासाठी ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी मंडळी आमचे विनेकरी बाबा असतील. इकडे ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी मंडळी असेल. या ठिकाणी श्री संत मुक्ताई वारकरी शिक्षण संस्था माझ्या संस्थेतील काही विद्यार्थी विद्यार्थिनी टाळ घेऊन उभे आहेत. हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे असणारे सुनील भाऊ आरोटे पेटी वाजवण्याचं काम करताय. मृदुंगाची साथ करताय माझे पती परमेश्वर हरिभक्तीपरायण आदरणीय कृष्णा महाराज शिंदे. या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व कदम परिवाराचे नातेवाईक आप्तेष्ट सगळे सोयरे संबंधी सर्व या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. कार्यक्रम आपला जिवंत राहावा आणि या कार्यक्रमाच्या ठकुबाई आजींच्या कार्यक्रमाच्या आठवणी शेवटपर्यंत या ठिकाणी अखेरपर्यंत जिवंत राहावे यासाठी आपला कार्यक्रम जिवंत ठेवण्याचं काम करताय. महाराष्ट्रातलं एक अतिशय फेमस यूट्यूब चॅनल आहे गजर हरी नामाचा. दादा सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. कार्यक्रमासाठी या ठिकाणी माझी मोठी ताई राधिका ताई फार मोठं काम करते. माझं छोटं बाळ सांभाळण्याचं काम करते. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व कदम परिवाराचे आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोयरे संबंधी पुरुष मंडळी महिला मंडळी बाल गोपाळ या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रमासाठी या ठिकाणी असणारे आमचे हरिभक्तीपरायण रामहरी बाबा आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी असणारे आपला आवाज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय. सगळ्यात महत्त्वाचं काम आहे साऊंड सिस्टम वाले दादा आपल्या भागातील प्रसिद्ध साऊंड सिस्टम मंडप डेकोरेशन ज्यांचं आहे असे असणारे आमचे सचिन दादा गोसावी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम